नमस्कार. आपण आलेलो आहे वैजापूर तालुक्यातील प्रसिद्ध असलेले नेते म्हणजे संतोष गायके. तरी आपण यांच्याशी संवाद साधणार आहोत का बा त्यांनी आतापर्यंत राजकारणाचा का अनुभव आहे आणि त्याच्यानंतर का बा यांची पार्श्वभूमी काय आहे. तर गायके पाटील नमस्कार. नमस्कार. आपला परिचय. मी संतोष नानासाहेब पाटील गायके. मी बिरोळा येथील रहिवासी असून गेल्या 2000 सालापासून राजकारणात सक्रिय आहे. सहकारी संस्था आणि ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आतापर्यंत मी स्थानिक गावामध्ये आणि परिसरामध्ये खूप चांगल्या प्रकारचे कामं मी माझ्या माध्यमातून केलेले आहे. बाजार समितीच्या गेल्या 15 ते 20 वर्षाच्या कार्यकाळामध्ये माझे वडील, माझी आई, माझी मिसेस आणि स्वतः मी बाजार समितीमध्ये काम करत असताना बऱ्याच शेतकरी हिताचे निर्णय आणि विशेषतः डोंगरफळी भागाचे शिवर उपबाजारचं आणि लोणी खुर्द येथील भुसार मार्केटचं काम सुरू करण्यासाठी विशेषतः मी प्रयत्न केलेले आहे. सहकारी संस्थेच्या माध्यमातून मी ज्यावेळेस सोसायटीचा चेअरमन होतो त्यावेळेस आमचे छोटंसं गाव असल्यामुळे अगदी छोटीशी सोसायटी होती. 40-42 लाख रुपयाचं कर्ज या गावाच्या त्या सोसायटीच्या माध्यमातून गावातल्या शेतकऱ्यांचं वाटप झालेलं होतं. तर मी माझ्या काळामध्ये सोसायटीचा स्कोअर वाटप मी जवळपास 85 लाखापर्यंत नेलं आणि विशेषतः बऱ्याच लोकांच्या सातबाऱ्यावर इतर बँकेचे कर्ज होते. परंतु मी तत्कालीन आमचे मार्गदर्शक आणि नेते आदरणीय माजी खासदार रामकृष्ण बाबा पाटील यांच्या माध्यमातून त्या 46 लोकांना सातबारावर कर्ज असणाऱ्या लोकांना आमच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून सोसायटीच्या माध्यमातून कर्ज वाटपासाठी मी विशेषतः प्रयत्न केलेला आहे. त्याबरोबर बऱ्याच लोकांचे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून बरेच कामं मी माझ्या माध्यमातून केलेले आहे. तत्कालीन आमदार भाऊसाहेब पाटील चिगटगावकर साहेबांच्या काळामध्ये 2018 साली आमच्या बिरोळा या गावाचा प्रमुख रस्ता मुख्यमंत्री ग्राम सडकमध्ये आदरणीय तात्यांच्या माध्यमातून मी या ठिकाणी प्रयत्न करून घेतला. त्याचबरोबर बऱ्याच वैयक्तिक सिंचन विहिरी, सार्वजनिक विहिरी, गावातील पाणी पुरवठा, लाईट, दलित वस्तीमध्ये सिमेंट कॉन्क्रीट, पेवर ब्लॉक असे बरेच कामं मी माझ्या माध्यमातून त्या काळात केलेले आहे. आपण दुसऱ्या भागामध्ये बघणार आहोत की गायके पाटील जी पंचायत समिती आणि जिल्हा परिषदची सुरुवात झाली तर आता ती सोडवणूक व्हायली तर या संदर्भात तुम्ही रिंगणात उतरणार की का पक्षातर्फे लढणार याची काय भूमिका जनतेला. मी गेल्या 20-22 वर्षापासून आमचे नेते आदरणीय डॉक्टर दिनेश भाऊ परदेश साहेब यांच्या नेतृत्वात काम करत असताना आमच्या वाकला जिल्हा परिषद गटातून ओपन महिला म्हणजे खुल्या महिला प्रवर्गासाठी हा गट आरक्षित झालेला आहे आणि कोपरी पंचायत समिती गणातूनही खुला प्रवर्ग महिलांसाठी राखीव झालेला आहे. त्यामध्ये निश्चितच आदरणीय डॉक्टर साहेबांनी आणि बक्षीस साहेबांनी जर मला सांगितलं की तुम्ही जिल्हा परिषदसाठी लढलं पाहिजे तर मी निश्चितच जिल्हा परिषदसाठी लढन आणि जर त्यांनी सांगितलं की तुम्ही पंचायत समितीचा विचार करा तर त्यासाठी मी माझ्या मिसेसला पंचायत समितीच्या रिंगणातून उतरण्यासाठी निश्चितच मदत करेन. जर पक्षाने जर तुम्हाला जर तिकीट जर माग पुढे केलं तर मग अपक्ष लढवणार का? नाही. आमचे नेते मंडळी जो आदेश देतील तो आदेशच आमच्यासाठी सर्वस्वी असेल. आम्ही त्या आदेशास कुठल्याही प्रकारचं बंधन आम्ही आमच्यावर ठेवणार नाही. शेवटी नेत्याचा जो आदेश असेल तोच आदेश आमच्यासाठी पुन्हा फायनल असेल. आता आपण तिसऱ्या मुद्द्याकडे जाणार आहोत. गायके पाटील, मी असं ऐकून आहे का बा तुम्ही आतापर्यंत तुमच्या गावासाठी आणि याच्यासाठी असा भरभरून निधी गावासाठी तुम्ही उपलब्ध करून दिला याच्यावर आपली काय मार्गदर्शन जनतेसाठी. मला गावातील लोकांनी 2018 साली ग्रामपंचायतीची संधी दिली 17 साली आणि त्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मी
कमीत कमी 4.5 कोटी रुपयाचा निधी माझ्या माध्यमातून 5 वर्षात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून छोट्याशा गावामध्ये आणू शकलो, खर्च करू शकलो. सर्व मूलभूत सेवा, सर्व मूलभूत सुविधा मी गावासाठी उपलब्ध करू शकलो. विशेषतः शेतकऱ्यांसाठी जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून आमचं गावाचं क्षेत्र 250 हेक्टर आहे फक्त, आणि त्या प्रत्येक 250 हेक्टरच्या क्षेत्रासाठी प्रत्येक एका एकरला कंपार्टमेंट बिल्डिंग मी कृषी विभागाच्या माध्यमातून करून घेतली. त्याचप्रमाणे 5 किटी वॉल आणि नदी खोलीकरण, रुंदीकरण असं जे शेतकऱ्यांना पाण्याच्या प्रश्नासाठीचा जो विषय होता, पाण्याचे स्रोत मजबूत करण्यासाठीचं विशेष काम मी माझ्या माध्यमातून केलेलं आहे. रस्त्याचं काम मी माझ्या माध्यमातून केलेलं आहे. गावातील जलजीवन मिशनच्या माध्यमातून गावातील प्रत्येक घरोघरी नळ पाणी पुरवठा मी माझ्या माध्यमातून केलेला आहे. गावामध्ये सार्वजनिक विहीर होती, परंतु तिला पाणी नव्हतं. 1 किलोमीटरवर मी ती सार्वजनिक विहीर खोदून गावामध्ये पाईपलाईनद्वारे पाणी आणून पाण्याचा प्रश्न मी माझ्या माध्यमातून सोडवलेला आहे. आणि छोटे मोठे कामं, शेततळे असेल, तारी असेल, कांदे चाळ असेल, स्प्रिंकलर पाईप असेल, ताडपत्र्या असेल, अशा बऱ्याच ताराकुट्टी असतील, अशा बऱ्याच वैयक्तिक लाभाचे कामं मी आमच्या प्रत्येक गावातल्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी काम केलेलं आहे. तर आता मी ऐकून आहे बघा, गावामधून तुम्ही नगर अध्यक्ष दिनेश परदेशी यांच्या नेतृत्वाखाली तुम्ही नाही का तुमच्या गावासाठी अनेक गोरगरिबांना मदत करीत आले असं. नक्कीच आदरणीय डॉक्टर साहेबांच्या माध्यमातून गावातील श्रावणबाळाच्या योजना असतील, संजय गांधी निराधारच्या योजना असतील, आदरणीय डॉक्टर साहेबांच्या माध्यमातून आमच्या गावामध्ये स्मशानभूमीचं शेड नव्हतं, तत्कालीन पालकमंत्री बाळासाहेब थोरात साहेबांच्या माध्यमातून डॉक्टर साहेबांनी प्रयत्न करून आम्हाला हे स्मशानभूमीचं शेड उपलब्ध करून दिलं. गावामध्ये बऱ्याच गोष्टीचा अभाव होता, लाईटचा अभाव होता, सिंगल फेजचा अभाव होता. तोही गावठाण पेट्रोलच्या माध्यमातून आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. वास्तविकतः गावामध्ये मूलभूत सेवा सुविधा पुरवण्याचं काम मी माझ्या त्या कार्यकाळामध्ये नक्कीच पूर्ण केलेलं आहे. शाळेसाठीचं पण बरेच शैक्षणिकच्या बाबतीत मी काम केलेलं आहे. कोरोनाच्या बाबतीत कोरोनाच्या वेळेस मी आमच्या गावामध्ये 93 पेशंट कोरोनानं बाधित झाले होते. त्यांच्यासाठी सर्व सुविधा त्या वैजापूरला डॉक्टर साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी पुरवल्या. व्हेंटिलेटर असेल, ऑक्सिजन असेल, अशा बऱ्याच सुविधा मी माझ्या माध्यमातून आणि भाऊच्या मार्गदर्शनाने या ठिकाणी पूर्ण केलेल्या आहेत. आपण 5व्या मुद्द्याकडे जाणार आहोत का गायके पाटील, जे तुम्ही आतापर्यंत गावासाठी काय काय उपलब्ध करून दिलं? सार्वजनिक जीवनामध्ये काम करत असताना, राजकारणामध्ये काम करत असताना मी गावातील प्रत्येक घरातील कुटुंबाला मी माझ्या घरचं कुटुंब समजून काम केलं. मी प्रत्येकाला सार्वजनिक विहिरी देण्याचा प्रयत्न केला. मी जवळपास 50 ते 60 विहिरी, वैयक्तिक विहिरी मी माझ्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला दिला. त्याचप्रमाणे गावामध्ये जवळपास 50 ते 60 गोठे, गाय गोठे मी माझ्या माध्यमातून केल्या. त्याचप्रमाणे बरेच शेततळे असतील, कांदाचाळ असेल, अशा बऱ्याच योजना मी माझ्या माध्यमातून केल्या. मी ज्यावेळेस ग्रामपंचायतीत 2017 साली आमच्याकडे ग्रामपंचायत होती, त्यावेळेस मी माझ्या माध्यमातून 56 घरकुलाचा सर्वे करून तो सर्वे आज सगळ्यांचे घरकुले मंजूर झालेले आहेत. त्या प्रत्येक गावातील कुटुंबाला घरकुल देण्याचा प्रयत्न मी माझ्या माध्यमातून तत्कालीन कार्यकाळात पूर्ण केलेला आहे. असे बरेच शेतकरी हिताचे काम मी माझ्या माध्यमातून त्या काळात पूर्ण केले. आणि अजून सुद्धा आता येणाऱ्या भविष्य काळात सुद्धा मी सक्रिय राजकारणात आहेच. आणि सक्रिय कोणताही माणूस माझ्याकडे कोणतंही काम घेऊन आला तर त्या माणसासाठी मी सदैव उपलब्ध असतो आणि यापुढेही नक्कीच राहील. आता आपण 4थ्या मुद्द्यावर जाणार आहोत का भविष्यामध्ये जर कमळ या पक्षाचे उमेदवार तुमच्यावर जर गुलाब जर पडला तर पुढची भूमिका जनतेसाठी काय राहील? मी उमेदवारी करून निवडणूक लढवली आणि जर निवडून आलोच तर मी ह्या आमच्या कोकणी गणासाठी, प्रत्येक गावासाठी, शैक्षणिक असेल, सामाजिक असेल, राजकीय आणि विशेषतः शेतकरी हिताचे, महिलांचे, शैक्षणिक शाळांचे जे प्रश्न असेल ते 100% प्राधान्यानं सोडवण्याचा प्रयत्न करेन. जेणेकरून सर्वांगीण विकासाचं काम मी माझ्या माध्यमातून येत्या काळामध्ये जर संधी मिळालीच आणि सामान्य जनतेने जर माझ्यावर विश्वास दाखवून मला जर संधी दिली तर मला पाठीमागच्या कामाचा विशेषतः जास्तीचा अनुभव असल्यामुळे
आणि अधिकारी लोकांशी माझे काम करून घेण्याची एक वेगळी खिरी असल्यामुळे मी नक्कीच ह्या कुठलीपणाचा कायापालट करण्याचा प्रयत्न मी माझ्या माध्यमातून आणि आदरणीय डॉक्टर साहेबांच्या मार्गदर्शनाने या ठिकाणी पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. मी केबी मराठी न्यूज साठी संदीप गायके बिरुळा.